बातमी आहे मुंबईमधून। मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकानं दादागिरी केली आहे। कांदिवली लिंक रोडवरती मराठी सक्ती विरोधामध्ये रिक्षा चालकांचा रास्ता रोको झाल्याचं देखील दिसून येत आहे। मुंबईमधून ही मोठी बातमी आपण पाहतोय। कांदिवली पश्चिम परिसरामध्ये एका परप्रांतीय रिक्षा चालकानं दादागिरी केली आहे। मराठी सक्ती करण्यात आलेली आहे आणि याच मुद्द्यावरून या सक्ती विरोधामध्ये रिक्षा चालकांनी रास्ता रोको केल्याचं दिसून येत आहे। कांदिवली परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग। सत्यम, नेमकं काय घडतंय? नक्कीच आकांक्षा, आपण पाहिलं तर मुंबईत आणि राज्यात आहेत मराठी परिवहन विभागाकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी शक्ती लागू करण्यात आली आहे। या शक्तीमुळे आहे तर काही रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी येत नाही, अशा लोक आहेत कांदिवली वेस्ट मध्ये पश्चिम परिसरात लिंक रोड मध्ये सकाळी काही काळ आहेत रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलनामुळे काय लिंक रोडवर कांदिवलीच्या या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण। आज आपण पाहिलं तर परिवहन विभागाकडून ठिकठिकाणी रिक्षा चालकांवर टॅक्सी चालकांवर अमराठी जे आहे ज्यांना मराठी भाषा येत नसेल असा कारवाई याच भीतीपोटी आहेत रिक्षा चालकांनी एकवट होता आणि त्या ठिकाणी चक्क आंदोलन केलं आणि काही काळ वाहतूक कोंडी केलं। त्यामुळे काही काळात तणावाचं वातावरण त्या ठिकाणी झालं आहे। सध्या आपण एकंदरीत घटनेची माहिती मिळतच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून रिक्षा आणि चालकांना पुन्हा रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर चालवायचं आवाहन केलं। मात्र आपण एकंदरीत पाहिलं तर ठिकठिकाणी मुंबईत आहेत परिवहन विभागाकडून कारवाई चालू आहे। याच कारवाईच्या विरोधात कुठेतरी आता रिक्षा चालक जे आहेत परप्रांतीय नागरिक आहेत त्यांचं कुठेतरी दादागिरी पाहायला मिळत आहे। अगदी सत्यम, सध्याची वाहतूक कोंडीची स्थिती नेमकी काय आहे? वाहतूक कोंडी सुटलेली आहे की अजूनही हे रिक्षा चालक रस्त्यावरतीच आहेत? नक्कीच आकांक्षा, काही वेळापूर्वी कांदिवली पश्चिम जे कांदिवली पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालक जे आहेत सकाळी लिंक रोड परिसरात 20 ते 25 मिनिटं आहेत जाम करून आंदोलन केले होते। मात्र पोलिसांनी यामध्ये कुठेतरी मध्यस्थी केली आहे आणि पोलिसांना सर्वांना बाजूला काढले। मात्र यामध्ये काही दगडफेक सुद्धा रिक्षावर झाले तर प्राथमिक माहिती मिळत आहे। अशामध्ये दगडफेक करणाऱ्या लोकांना सुद्धा आहे चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन कांदिवली पोलीस पुढील तपास करत आहेत। ठीक, धन्यवाद सत्यम या सविस्तर माहितीसाठी।